ही अशी साहित्य संमेलन किंवा हे संमेलन आपण इथे पुस्तक प्रदर्शनं भरवलेली आहेत. ही पुस्तक प्रदर्शनं, ही पुस्तकं आपण मुलांनी, नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे. आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे, तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल, पण मला असं वाटतं साहित्यिकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, साहित्यिकांनी बोललं पाहिजे, साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे, मार्ग दाखवला पाहिजे. तो राजकीय असेल ना तर काही असेल. पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक बोलायचे, पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे. मला आता कोणी मत मांडताना दिसत नाहीत. कोणतेही सरकार असू देत, त्याचा काही विषय नाही आहे की आज ह्यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार, कोणाचंही नाही. मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे. साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाहीत, त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे. आम्ही तुमच्याकडे ज्यावेळेला आदराने बघतो, आदर्श म्हणून बघतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदराने पाहतो तसं आम्हाला तुमची मतं काय आहेत याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे. जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील. कोण साहित्यिक बोलतोय हे ऐकल्यावरती मला असं वाटतं त्यांची पुस्तकंही वाचायला घेतील. कारण नुसतीच काही पुस्तकं वाचली जाणार नाही आहेत. आज हळूहळू साहित्यामधले हे सगळे पुस्तक वाचनच मुळात कमी झालेलं आहे. कारण जे काय येते ते व्हॉट्सअपवर येते, आम्ही पाहतही नाही होते खरं आहे का खोटं आहे का काय आहे. मग परवा कोणी काही औषधं पण सांगायला लागले हो आता. घरा